सर्वांच्या कंडिशना, सर्वांची जी काही परिस्थिती जी आहे चांगल्याच म्हणजे असतात असं नाही. आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाचं जर काय असेल, म्हणजे माणसाला प्रगती साधायची जर असेल, तर सर्वात महत्त्वाचं जर असेल, प्रगती साधण्यासाठी महत्त्वाचं साधन जर असेल किंवा पैलू महत्त्वाचा जर असेल त्यामधला, तर ते म्हणजे ज्ञान, बुद्धिमत्ता. जोपर्यंत ज्ञान किंवा बुद्धिमत्ता आपल्यामध्ये नसेल तर आपण प्रगती साधायला पिढ्याच्या पिढ्या गाडत होणार. म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये प्रगती साधता आली ती त्यांच्यामध्ये बुद्धिमत्तेने आली, आणि ज्यांना साधायची आहे तर त्यांना सुद्धा बुद्धिमत्ता निर्माण करायची खास धरणे गरजेचं आहे. मग आजची जी आमची नवीन पिढी असेल, जे अँड्रॉइड मोबाईलवाली पिढी आहे, इंटरनेटवाली पिढी आहे, ही जी काही आपल्याला जागतिक प्रगती दिसत आहे ती सुद्धा एक बुद्धिमत्तेने आहे, ज्ञानाने आहे. मग असा अर्थ पकडू नका की आपल्या देशातील एखादा व्यक्ती खूप श्रीमंत असला म्हणजे तो देशच श्रीमंत असते असं नाही. यासाठी जे आहे परिश्रम महत्त्वाचे असतात, ज्ञान महत्त्वाचं असते, शिक्षण महत्त्वाचं असते. महत्त्वाचा पैलू आहे शिक्षण. मग शिक्षण गाडगे महाराजांनाही नव्हतं, तरी पण ते बुद्धिमान होते. खूप मोठं शिक्षण तुकडोजी महाराजांनाही नव्हतं, तरी पण मात्र बुद्धिमान होते. तरी त्यांच्यामध्ये माणूस पण होता. म्हणजे शिक्षणाबरोबर आपल्याला माणूसही बनायचा आहे, हा पहिले महत्त्वाचा पैलू आपण लक्षात घेतला पाहिजे. मग प्रथम मी जे काही आई वडील बनलेले आहेत, ज्यांनी आपल्या पोरांना जन्म दिलेला आहे, प्रथम मी त्या आई वडिलांना सांगू इच्छितोय की आपल्या लेकरांना जन्म दिल्यानंतर त्याच्यावरती संस्कार आपण ज्या पद्धतीचे द्यायला पाहिजे, जे आपल्यावरती कमी पडलेले असेल त्याची पूर्णता ही आईवडिलांनी करावी. संस्कारात कुठेही कमी ठेवता कामा नये, तर येणारं जे काही पिढी आहे ती सरस आणि प्रगत आणि मानवतेतली निर्माण होईल, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आईवडील परिश्रम करतात, पण आजच्या जे काही मुलं आहे, पूर्वीचा काळ जर आपण लक्षात घेतला तर पूर्वीचा काळ भयानक होता. 40, 45, 50 वर्षाच्या पूर्वीचा काळ आपण बघितला तर भयानक होता. खायला मिळत नव्हतं, मजुरीला गेलं तर मजुरी बरोबर मिळत नव्हते, घर भागत नव्हतं. ही परिस्थिती त्या काळची होती. पण आजच्या घडीची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आजची जी आहे, मायबाप परिश्रम करतात, सर्व व्यवस्थित
घरामध्ये सर्व पोरांना मिळतं, पण आजच्या आधुनिकतेतील मुलं जे आहे सर्व असूनही आज मानवतेत माणुसकीत घट होत आहे हे निदर्शनात येत आहे। हे कुठेतरी जे आहे प्रत्येकाने आपण लक्षात घेतलं पाहिजे की माणुसकीत घट का होत आहे। सर्व असूनही या मानव समूहामध्ये संपूर्ण मानव जेवढे काही आहे पृथ्वी तलावरती, आपल्या भारतातील आपण जर लक्षात घेतलं, विचारार्थ घेतलं, तर असं लक्षात येतं की आपल्या देशामध्ये शिक्षण घेतलं जात आहे, मोठमोठ्या डिग्र्या घेतल्या जात आहे, लोक PhD होत आहे, पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट होत आहे, पण मात्र कुठेतरी जे आहे माणुसकीची घट होत आहे। मानवामध्ये द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे असं आपल्याला निदर्शनात येतं। हा आपल्या भारत देशाला लागलेला खूप मोठा कलंक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। याला सुधारवण्याचं काम कोण करेल? तर प्रथम हे जे संस्कार आहे हे शिक्षणाच्या माध्यमातून किंवा संस्काराच्या माध्यमातून आपण आपल्या लेकरावरती पाडले पाहिजे, म्हणजे उद्याचा जो काही माणूस आहे तो मानवतेतला निर्माण होईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज शिक्षणातून जे धडे मिळत आहे ते चुकीच्या पद्धतीचे धडे आपल्याला शिकायला मिळत आहे। अरे जर माणूस शिक्षणातून तयार होत नसेल तर शिक्षण कोण्या कामाचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि यासाठी जबाबदार या देशातील शिक्षण मंडळ कारणीभूत आहे, या देशातील जे काही शासन व्यवस्था कारणीभूत आहे, असं आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे। परंतु या संपूर्ण निचोडमधून, या संपूर्ण विचार मंथनातून प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी जर पार पाडली तर उद्याचा भारत, उद्याचा माणूस हा माणुसकीतला तयार होईल। म्हणून आपण आपल्या लेकरावरती संस्कार घाला, हे महापुरुषांचे संस्कार, संतांचे संस्कार, जे संत माणुसकी शिकवत असेल ते आपण आपल्या लेकरावरती टाकले पाहिजे। समाधान खूप पैसा कमावल्याने भेटणार नाही, ज्यांच्याकडे खूप मोठे महाल आहे, खूप मोठा करोडो अब्जो रुपये आहेत, समाधान मिळणार नाही एवढं लक्षात ठेवा। त्यांना झोपा येत नाही एवढी लक्षात घ्या। आम्ही कोणाला फसवणार नाही, आम्ही माणुसकीची पेरणी करू, सत्यानं चालू। हे जर आपण पेरलं तर जे पैशाने विकत मिळत नाही, जे झोप असेल, शांतता असेल, समाधान असेल, हे पैशाने विकत घेतल्या जात नाही एवढं लक्षात घ्या। आणि ते मिळवण्यासाठी जे आहे आपले स्वतःचे संस्कार आपल्यावरती आपण टाकले पाहिजे, तरच आपल्याला समाधान जीवनामध्ये मिळेल, अन्यथा मिळू शकणार नाही। हे एक जे आहे सत्य आहे। पण हे जे सत्य आहे पिढ्याच्या पिढ्या गारद होतात, परंतु सत्य काही उलगडत नाही किंवा समजत नाही। समजण्यासाठी आपण जे स्वतःवरती संस्कार टाकले पाहिजे। तर प्रथम आई वडिलांनी आपल्यावरती स्वतःवरती संस्कार घाला। आई वडील संस्कारित असले की लेकरं संस्कारित होईल। काही लोक लेकरही संस्कारित होत नाही, सर्व आयतं मिळतं, त्याचा जे आहे गैरफायदा त्यांना जे आहे करतात मेहनत, माय बाप करू द्या ना, आम्हाला काय आयतं खायला मिळतं, असल्या प्रकारची पिढी पण आहे। परंतु त्या पिढीला सांगणं
ज्या मायबापांचे कष्ट ज्या पोरांना लक्षात येत नाही, उद्या मात्र त्यांचं जीवन दुःखाचं असेल एवढं लक्षात घ्या. मायबाप अपार कष्ट करतात. मुलांनी जे आहे आपलं विद्यार्थी जेव्हा असतो त्या विद्यार्थी जीवनामध्ये प्रामाणिकपणे अभ्यास करणे हे त्याचं जबाबदारी आहे, ती पार पाडली पाहिजे. म्हणजेच आई वडील आपलं काम आपली जबाबदारी पार पाडते, विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. म्हणजेच येणाऱ्या पिढीचं जीवन सुखकर बनेल, संस्कारमय बनेल, समाधानकारक बनेल, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतर जे आहे प्रत्येकाने जेव्हा आपण वयामध्ये येतो, कुठलीही कंडिशन आपल्या काही जीवनामध्ये आली, कठीणाई आली, कठीणाई आल्यानंतर त्याला घाबरण्याचं कारण नाही. त्या कठीण परिस्थितीला प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक मानवांनी तोंड दिलं पाहिजे. दिवस पालटायला वेळ लागणार नाही, थोडंसं कठीण जाणार, पण दिवस पालटणार एवढं लक्षात ठेवा. म्हणून यासाठी आपला सर्वांना विनंती आहे की सातत्य कुठल्याही गोष्टीचं असलं पाहिजे. सातत्य, कंटिन्युटी. मग आई वडील जे काही आपल्या वयानुसार जे काही कामं करत असेल ते सातत्य त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. किंवा आमचे यंग जनरेशन जे काही आहे खाली राहता कामा नये. खाली राहू नये. कुठलंही काम हाताशी घ्यावं आणि करावं. कामाची लाज नाही, चोरी करायची लाज वाटली पाहिजे, खराब कृत्य करायची लाज वाटली पाहिजे, पण मात्र सातत्य चांगलं स्वतःला घडवण्याचं आपण ठेवलं पाहिजे. तरच येणारं भविष्य तुम्ही प्रेझेंटमध्ये, वर्तमान परिस्थितीमध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसे वागताय, कसे काय पेरताय, तेच जे आहे तुमच्या भविष्यामध्ये उगवते एवढं लक्षात घ्या. म्हणून माझ्या यंग जनरेशनला आणि आजच्या मानवांना सांगणं आहे, जीवन जेवढं कठीण आहे तेवढंच आम्ही स्वतःवरती संस्कार जर टाकू तर ते सोपं पण होतं, एवढं आपण सर्वांनी लक्षात घ्या. म्हणून शिक्षणाबरोबर आपलं चारित्र्य आपण चांगलं ठेवलं पाहिजे. चारित्र्य म्हणजे आम्ही आमच्यावरती जे आहे जे मानवतेचे गुण आहे ते संस्कार आपण आपल्यावरती सातत्याने राबवले पाहिजे, ज्याच्यातून आपण चांगलं बनत राहू, एक चांगला माणूस बनू. आणि अशा प्रकारे आपण शेवटल्या स्टेजवरती येऊ. या शिक्षणातून सर्वांना नोकऱ्या नाही मिळणार, तर त्यासाठी जे आहे कुठला ना कुठला उद्योग आपण हाताशी घेतला पाहिजे. पण खाली राहता कामा नये. कोणीही दुखी होऊ नये की मला जे आहे सरकारी नोकरी मिळाली नाही. सरकारी नोकरी सर्वांना मिळणार नाही, पण मात्र एवढं लक्षात ठेवा, काही लोकांना मिळेल, काही लोक प्रायव्हेट जॉब करेल, काही लोकांचे उद्योग असेल, काही लोकांनी कुठलं ना कुठलं काम करावं, त्याच्यातून तो समोर येईल आणि आपलं जीवन घडवेल. पण मात्र जो प्रयत्न करेल, तर्क लावेल, बुद्धिमत्ता वापरेल, प्रगती साधेल. आणि अशा प्रकारे ज्यांची प्रगती साधल्या जाईल
त्यांनी येणाऱ्या पिढीसाठी किंवा ज्या मातृभूमीतून, ज्या जमिनीमधून, ज्या भूमीमध्ये आपण आपलं जीवन काढलं, त्या भूमीसाठी, त्या देशासाठी आपण काय दिलं पाहिजे याचं पण आपण एक नियोजन केलं पाहिजे. देशाचा विचार करणं आपण शिकलो पाहिजे. ज्या देशाने आपल्याला आपल्या पिढ्या घडवल्यात, आपल्या पिढ्या घडवणार आहेत, त्या देशाचा आम्ही विचार करणारा नागरिक तयार झालो पाहिजे. तो नागरिक ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी मात्र आपला देश आणि आपल्या देशातील लोक हे कुठेही कमी राहणार नाही, पडणार नाही, एवढं आपण लक्षात घ्या. मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगतोय तुम्हाला, या संपूर्ण आपल्या देशातील समूहातील संपूर्ण लोकांना सांगणं आहे, ज्या शिक्षणातून आम्हाला मानवता शिकवल्या जात नाही, शिक्षणाच्या शाळा बंद पाडण्यात येत आहे. शिक्षणाच्या शाळा बंद पाडणे म्हणजे जे आहे लोकांना अज्ञानी ठेवण्याचं कटकारस्थान या देशामध्ये सुरू आहे. जर ज्या देशातल्या शाळा बंद पडत असेल तर त्या देशामध्ये गुन्हेगारी वाढते, चोरी, लुटमारी, खून खराबा वाढते. पण मात्र या देशातील शासन व्यवस्थेला जर हे लक्षात येत असूनही अशा प्रकारचं कटकारस्थान रचत असेल, हे चुकीच्या दिशेने आपला देश सुरू जातो आहे, याचा भार आपल्या प्रत्येक नागरिकांना असला पाहिजे. आणि म्हणून आपणा सर्वांना या शिक्षणाच्या आणि संस्काराच्या माध्यमातून धर्मापेक्षा मानवतेला महत्त्व द्या, हेच माझ्या या भारत देशातील प्रत्येक समूहातील, प्रत्येक धर्मातील, प्रत्येक जे आहे मनुष्याला सांगणे आहे की आम्ही कुठल्याही प्रकारे जेव्हा आपला मृत्यू होतो तर आपण घेऊन जात नाही, आणि जेव्हा जन्म होतो तर घेऊन येत नाही. निसर्गाचे साधे साधे नियम आहे. या निसर्गाचं जे आहे नियमाचं आपण जे आहे सत्यता जर जाणून घेतली तर आपण मानवता पेरा, अन्यथा आपल्या देशाला लागलेला कलंक आहे जाती धर्म विषमता, हा भारत देशाला लागलेला कलंक आपल्याला मिटवायचा आहे. या देशातील जे काही धर्मांची विषमता वाढवण्याचं जे काही लोक कटकारस्थान रचून राहिलेले आहे त्यांना सांगणं आहे की हे विषमता पसरवणे बंद करा. या देशातील, भारत देशातील लोकांना मानवता शिकवा, तरच हा देश सुखकारक होईल, समाधानकारक होईल. आणि मानवामध्ये जो काही तिरस्कार निर्माण झाला आहे तो कमी होईल, नष्ट होईल, आणि माणूस म्हणून एकमेकांकडे पाहिला जाईल. अशा प्रकारचा देश आपल्याला अभिप्रेत आहे. त्यासाठी संत आणि महापुरुषांचे विचार या शिक्षणाच्या दुसऱ्या बाजूने पेरा, म्हणजे आपल्याला एक चांगला माणूस घडवता येईल. नुसतंच आपल्याला जे आहे शरीराने मोठं होऊन चालणार नाही. शरीराने जनावरही मोठे होतात, पण आपल्याला माणूस बनता आला पाहिजे. हे ज्याला साधलं त्याला समाधान मिळेल, आणि ज्याला जमलं नाही तो कशासाठी या पृथ्वी तलावरती आलो हे कळणार नाही, आणि इथे प्रदूषण करून तो निघून जाईल, त्याला काहीच कळणार नाही. म्हणून या आपल्या मानवतेमध्ये आपण या पृथ्वी तलावरती आलोय. आपल्याला जे आहे एक चांगला माणूस बनून तर्क लावणारा माणूस बनायचा आहे, आणि तर्क लावून आपल्याला ही संपूर्ण मानव समूह कसा चांगला बनवता येईल, आणि त्यासाठी जे आहे इथलं निरोगी वातावरण कसं ठेवता येईल, त्यासाठी आपण इथल्या पर्यावरणाची जोपासना कशी करता येईल, कारण की पर्यावरण चांगलं पाहिजे आहे, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
अलीकडे एप्रिल मे महिन्यामध्ये पाऊस पडतोय, हे मानवाने केलेली जंगलतोड आहे, हे आपल्याला थांबवली पाहिजे. जो काही डेव्हलपमेंटसाठी जंगलतोड होत आहे पण तेवढे झाडं लागले पाहिजे, हाही विचार आता मानवाला करणे गरजेचं आहे. कारण की ग्लोबल वॉर्मिंग सुरू आपण केलेलं आहे, मानवाने सुरू केलेलं आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून जंगलतोड थांबवा. शासन व्यवस्थेला सांगणं आहे की तुम्ही पण शक्तिलीचा खेळ खेळू नका. नुसतं मतासाठी जे आहे किंवा डेव्हलपमेंटच्या नावाखाली बरेच झाडं तोडणे. झाडं जर तोडले तर उद्या माणूस तोडल्या जाईल, माणूस जगणार नाही. उद्या मानवाचं वय कमी होईल, माणूस खतम होईल, माणूस निरोगी राहू शकणार नाही. आणि निरोगी राहणार नाही तर चांगला विचारही करू शकणार नाही. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की पर्यावरणाचा विचार करा आणि तो शिक्षणातून येईल. शिक्षणातून बरोबर जे आहे आपल्या संस्कारातून येईल. संस्कार स्वतःवर पाडण्याचा प्रयत्न करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भारत. थँक्यू.